श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जे हेरंबा सखा देत तो प्रारंभ आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी वाग्वर्धे विलासिनी ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ काणी जया माझी. नमन माझे गुरुवर या प्रकाश रूपा तू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जने श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सखा श्रोतया साधुजना. नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषासी दाहक तोषून या वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमण दया सागरा परिपूर्ण परमज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले पितया परित्वा सांभाळिले सख संकटापासून रक्षले पूर्ण दिदले प्रेम सुख. हे अलोलिक जरी मानावे तरी जग हे सृजले आगवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपुर गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना कृपाळ उवा लक्ष्मी रमणा मज घालून या गर्भाधना अलोलिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळ उवा जगजेटी अपराध पोटी घालीन माझे. माझी या अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी दयावंत ऋषिकेशी आपुल्या वृद्धासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बापू मज लागी. ओरदा माझी काळे मोरे काय निवडावे निवडणारे कुचले वृक्षांची फळे मधुर कोठणी असतील. अराटी लागी मृदुता कोठणी असेल कृपावंता पाषाणासी गुणमलता कैशा बरे फुटतील. अपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडेलो पाहे आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित. समर्थाची हे घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझा म्हणविते दिन हा अपमान कवणाचा. लक्ष्मी तुझे पायांतळे आम्ही भिक्षेचे घालून जोळे येणे तुझे हृदावळी कैसे राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसे दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पय्याला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता आम्हा लागी कृपणता कोठून आणिले गोविंदा. मावेचे करुणी द्रौपदी सती अन्य पुरले मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बैसीला पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा कृपाळू परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थित मधुर वचनी अंगीकार केले जणी मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारीला वडवानळ तेणे अंतरे होतसे विवळ ऐसे असून सर्व काळ अंतरी साठविला त्याने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेणे सोडला नाही वडीवारा एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरली हळाहळा तेणे निळवर्ण झाला गळा परिता गेले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा. माझी अपराधांच्या परी गणिता शिणिले वैखरे दुष्टपतिता दुराचारी अधमा उनी अधमा. विषयासक्त मदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनासी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगे वाजे. कामक्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिडार कामकल्पनेसी थार दृढ येथे केला असे. 18 बार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करून माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा परी तो पतित पाहून षट्रंग धरा तो अंगीकार केली या गदा धरा कोण दोष गुण गणिल. नीचरतली रायसी तिसी कोणा म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लेंड ओळ गंगे समिता गंगाजळ काग विष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे. तसा कुजा तिमी अमंगळ परी तुझा म्हणत केवळ कन्या देवण्या कुळ मग काय विचारावे. जाणत असता अपराधीनवर तरिका केला अंगीकार अंगीकारावरी अवेर समर्थेन केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चिंदा सच्चिदानंद श्रीहरी. तुझ्या नावाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळ व लक्ष्मीपती बर्वे चित्ते विचारे. तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकट नाशन नाम तुझे. आता प्रार्थना एके कमळापती तुझी नावे राहे माझे मती हेचे मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमेती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्न अनंत केशवा संकर्षण श्रीधरा माधवा नारायण आदिमूर्ती. पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा आदी अनादी विश्वंभरा जगदोद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसे वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथरक्षका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती. गुणातीता गुणज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विक सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा.
श्रीनिधी श्री वत्सलांचन धरा भयं कृंदनाशना विधिधरा दुष्ट दैत्य संहार करा वरा सुख करा तू एक निखिल निरंजना निर्विकारा विवेक काणी वैरागरा मधुमूद दैत्य संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ती शंखचक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधार्या जगत वापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूर्ती शेषशयना सार्वभौम वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवार्या गुणधामा पाव अम्मा ये समयी ऐसी प्रार्थना करुणे देवीदास अंतरे आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदय आविर्भवले मूर्ती त्या सुखाची अलोलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवित असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रुती श्रवण की जे सादर सावैतन सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंघोळिका नखे जैसी चंद्ररेखा गोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनियाची परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटीतडी कंकणी विशाळ खालते विश्वोत्पत्ती स्थळ वरी जळाळे सोनुसळा कटीवरते नाभिस्थान जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गान त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधमुख वैजयंत करी लखलख विद्युल्लते चियपरी हृदय श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान जय सिंहजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिसदे जय शोभती दोन्ही कर कमळ रातोत्पलाची परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली आवरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरती मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा ते निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतभक्ती जिव्हा जैसे लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनाचे झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही बागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवेपणे शिखे सारे दोही पातयाने धरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया स्नीळा कर्णद्वाच्या अभिनव लीळा कुंडलाच्या भाक्ती काळा तो सुख सोहळा आलोलिक बाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुर टिळक केश कुरळ अलोलिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुटे आणि करिटी सभोवते जेवणाची दाटी त्यावरी मरी गुच्छांची वेटे ऐसा जगजटी देखीला ऐसा तो देवादिदेव गुणातीत वासुदेव माझे भक्तिस्तवच गुणरूप झालासी आता करू तुझी पूजा जगत जीवना अदोक्षच्या आर्ष भावर्ता माझा तुझं अर्पण केलासे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुप्ते करून या वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझं लागी करू पित्तर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझं लागी समर्पू धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुनी पादरविंदा मग प्रदक्षिणा आरंभरी ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगम जय जयाजी गुणातीत परब्रह्म जय जयाजी हृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीश जय जयाजी पूर्णपरिशा अव्यक्तता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगतपालका भक्तासी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विद्यापना एक माझी मज लागी देई ऐसावर जेणे घडलो परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठण करीत असे दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजय करी जगाते लग्नार्थीयाचे व्हावे लग्न धनार्थीयाचे व्हावे धनपुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्र विजय आणि पंडित शता येशू भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत जयाचे चित्त सर्व काळ उदाहरणे सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जय गोविंदा जय अपस्मार पुष्टादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठण मात्र साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठणे करून निया विद्यार्थीयासी विद्या व्हावी युक्ती शस्त्रेनं लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या अंती व्हावे मोक्ष साधना ऐसे प्रार्थनेचे विजय म्हणा एवढे मागतो वरदान कृपानिधय गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदाससी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथी धरून विश्वास पठण करेल रात्रंदिवस ताला ते मी जगदीश क्षण ऐकन विसंबे इच्छा धरणी करील पठण त्याचे सांगा तुम्ही प्रमाण सर्व कामानेसी साधन पठण एक मंडळ
पुत्रार्थी आणि 3 मास धनार्थी आणि 21 दिवस कन्यार्थी आणि षण्मास ग्रंथ आधारे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याचे एकमंडळ सांग पठणे करून कार्यसिद्धी. हे वाक्य माझे निमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्याचे अदपात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठणी त्याची कृपा करेल चक्रपाणी वरदी त्याला कृपा करून अनुभवे कळेल. गजेंद्राची या आकांतसी कैसा पावला ऋषी कशी प्रल्हादाची या भावार्थसी स्तंभातून प्रकटला. वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलून या स्वानंद गदा सुखी किरीत वेळी. वत्साचे परी भक्तासी मोहे पानावे धेनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याचा परी घडलेसे. ऐसा तो माझा दातारा भक्तासी घालेसी कृपेची पाखर हात आहे निर्धार अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौलिक संतोषिनी वैकुंठ नायका वरदी त्याला अलौलिक जेणे सुख सकाळसी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनिनी धराव वेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकाळसी. या ग्रंथीचा इतिहास भावे मुलीला विष्णुदास आणि न लागती सायसा पठण मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीचा उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा कारण जाणते ब्रह्मादिक मुनी सरोवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमूळी शेषाद्री पर्वती उभा असे. देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावया मोक्षाचे मंदिरा काही न लागती सायस. एकाग्र चित्त एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री बैसून अस्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. तेथे देह भावासे नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणे ठेवून या भाव वरप्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम श्री व्यंकटेशार्पणमस्तु.